मित्रांनो, आयुष्यात प्रत्येक व्यक्ती आपल्यासारखी प्रामाणिक नसते. काही लोक मनाने खूप चांगले असतात. ते नात्यांना मनापासून जपतात, लोकांवर सहज विश्वास ठेवतात आणि कोणाचंही वाईट व्हावं अशी काही इच्छा करत नाहीत. पण दुसरीकडे काही लोक असेही असतात जे प्रत्येक नात्याकडे फक्त स्वतःच्या फायद्याच्या दृष्टीने पाहतात. ते तुमच्याशी खूप गोड बोलतील, तुमचं कौतुक करतील, तुमची काळजी घेत असल्याचं दाखवतील. तुम्ही त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहात असंही तुम्हाला वाटायला लावतील. पण योग्य संधी मिळताच ते स्वतःचा फायदा करून घेतील आणि गरज संपली की तुमच्यापासून दूरही जातील. अशा चालू लोकांमुळे अनेक वेळा चांगल्या माणसांनाच सर्वात जास्त त्रास सहन करावा लागतो. कारण ते सहज विश्वास ठेवतात, प्रत्येकाला स्वतःसारखंच समजतात आणि लोकांच्या शब्दामागचा खरा हेतू ओळखू शकत नाहीत. नंतर जेव्हा त्यांचा विश्वास तुटतो तेव्हा त्यांना फक्त त्या व्यक्तीचाच नाही तर स्वतःचाही राग येतो. ते स्वतःलाच दोष देत राहतात. मी इतका विश्वास का ठेवला? मी इतका भोळा का ठरलो? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात सतत फिरत राहतात. पण मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सगळेच लोक वाईट नसतात आणि सगळ्यांवर संशय घेणंही योग्य नाही. खरं शहाणपण म्हणजे कोणावर विश्वास ठेवायचा, कोणापासून योग्य अंतर ठेवायचं आणि कोणासोबत किती बोलायचं हे समजून घेणं. कारण आयुष्यात चुकीच्या व्यक्तीवर ठेवलेला विश्वास तुमचा वेळ, तुमची मनशांती, तुमचा आत्मविश्वास आणि कधी कधी तुमची स्वप्न सुद्धा हिरावून घेऊ शकतो. म्हणून भावनांपेक्षा विवेकाने निर्णय घ्यायला शिका. लोकांच्या गोड शब्दांवर नाही तर त्यांच्या सातत्यपूर्ण कृतींवर विश्वास ठेवायला शिका. कारण वेळ ही प्रत्येक माणसाचा खरा चेहरा दाखवते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चालू लोकांशी कसे वागावे यासाठीचे 8 सोपे पण अत्यंत प्रभावी नियम, जे तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतील, तुमचा स्वाभिमान जपतील, योग्य आणि चुकीच्या लोकांमधला फरक ओळखायला शिकवतील आणि कोणालाही तुमचा गैरफायदा घेऊ देणार नाहीत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित यातील फक्त एक नियम सुद्धा तुम्हाला आयुष्यातील एखाद्या मोठ्या फसवणुकीपासून वाचवू शकतो आणि तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. नियम नंबर 1, प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. मित्रांनो, विश्वास ही आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे, पण ती प्रत्येकाला पहिल्याच भेटीत देण्याची गोष्ट नाही. अनेक लोक सुरुवातीला खूप गोड बोलतात, तुमचं कौतुक करतात, तुम्हाला आपलंसं वाटायला लावतात आणि काही दिवसातच तुमचा पूर्ण विश्वास जिंकतात. पण प्रत्येक गोड बोलणारी व्यक्ती मनानेही चांगली असेलच असं नाही. काही लोक गोड बोलतात कारण त्यांना तुमच्याकडून काहीतरी हवं असतं. म्हणून लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या सातत्यपूर्ण कृतींकडे लक्ष द्या. ते इतरांशी कसे वागतात, दिलेला शब्द पाळतात का, गरज पडल्यावर साथ देतात का हे पहा. कारण वेळच प्रत्येक माणसाचा खरा स्वभाव दाखवतो. विश्वास द्यायला घाई करू नका, पण तो कमावणाऱ्याला नक्की द्या. नियम नंबर 2, तुमच्या प्रत्येक गोष्टीची माहिती देऊ नका. प्रत्येक स्वप्न, प्रत्येक योजना आणि प्रत्येक वैयक्तिक गोष्ट सर्वांना सांगण्याची गरज नसते. कारण प्रत्येक जण तुमच्या आनंदात आनंदी असेलच असं नाही. काही लोक तुमचं यश पाहून प्रेरित होतात तर काही लोक तुमचं यश थांबवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून तुमचं काम पूर्ण होईपर्यंत शांतपणे मेहनत करा आणि परिणाम लोकांना स्वतः दिसू द्या. लक्षात ठेवा, कमी बोलणं ही कमजोरी नाही, तर अनेकदा तीच सर्वात मोठी सुरक्षा असते. नियम नंबर 3, स्पष्ट मर्यादा ठेवा. लोकांना
तुमच्याशी कसं वागायचं हे तुम्हीच शिकवत असता. जर तुम्ही प्रत्येक वेळी गप्प राहिलात, प्रत्येक अपमान सहन केला आणि प्रत्येक चुकीकडे दुर्लक्ष केलं, तर लोक त्यालाच तुमची सवय समजतात. म्हणून गरज असेल तिथे ठामपणे नाही म्हणा. स्वतःचा वेळ, स्वतःची ऊर्जा आणि स्वतःचा स्वाभिमान जपा. मर्यादा आखणं म्हणजे नातं तोडणं नाही, तर नात्यात स्वतःची किंमत टिकवणं आहे. नियम नंबर 4, भावनांवर नियंत्रण ठेवा. चालू लोकांना तुमची प्रतिक्रिया हवी असते, कारण रागाच्या भरात माणूस अनेक चुकीचे निर्णय घेतो. जर कोणी मुद्दाम तुम्हाला चिडवत असेल, तर त्याला तुमचा राग पाहायचा असतो. म्हणून प्रत्येक गोष्टीला लगेच उत्तर देऊ नका. शांत रहा, विचार करा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. जो स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवतो तो कोणाच्याही खेळात अडकत नाही. नियम नंबर 5, लोकांच्या शब्दांपेक्षा कृती पहा. मोठमोठी आश्वासनं देणारे आणि मोठ्या गोष्टी बोलणारे अनेक भेटतील, पण खऱ्या संकटाच्या वेळी तुमच्या पाठीशी उभे राहणारे फारच कमी असतात. म्हणून लोक काय बोलतात यापेक्षा ते काय करतात हे पाहायला शिका. कारण शब्दांनी विश्वास निर्माण होतो, पण कृती तो विश्वास कायम ठेवते. खरी माणसं बोलून नाही तर कृतीतून ओळखली जातात. नियम नंबर 6, स्वतःचा स्वाभिमान जपा. कोणत्याही नात्यासाठी स्वतःची किंमत कमी करू नका. जर एखादी व्यक्ती वारंवार तुमचा अपमान करत असेल, तुमच्या भावनांचा विचार करत नसेल, तर फक्त नातं टिकवण्यासाठी सर्व सहन करू नका. स्वाभिमान हा तुमचा सर्वात मोठा दागिना आहे. जो स्वतःचा आदर करतो त्यालाच जग आदर देतो. स्वतःची किंमत कधीच विसरू नका. नियम नंबर 7, गरज पडल्यास शांतपणे दूर व्हा. प्रत्येक वाद जिंकणं आवश्यक नसतं. काही लोकांना समजावणं अशक्य असतं. अशा वेळी वाद वाढवण्यापेक्षा शांतपणे दूर जाणं हेच सर्वात शहाणपणाचं उत्तर असतं. कारण मनःशांती कोणत्याही नात्यापेक्षा, कोणत्याही वादापेक्षा आणि कोणत्याही अहंकारापेक्षा जास्त मौल्यवान असते. नियम नंबर 8, स्वतःला इतकं मजबूत बनवा की कोणीही फायदा घेऊ शकणार नाही. स्वतःचं ज्ञान वाढवा, नवीन कौशल्य शिका. आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या मजबूत बना. कारण जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला फसवणं कोणासाठीही सोपं नसतं. लक्षात ठेवा, तुम्ही जग बदलू शकत नाही, पण स्वतःला नक्की बदलू शकता. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला मजबूत बनवता, तेव्हा चालू लोक आपोआप तुमच्यापासून दूर राहू लागतात. कारण त्यांना माहीत असतं की आता तुमचा गैरफायदा घेणं शक्य नाही. मित्रांनो, लक्षात ठेवा, आयुष्यात प्रत्येक व्यक्ती तुमच्यासाठी चांगली असेलच असं नाही. काही लोक तुमच्यावर मनापासून प्रेम करतील, तर काही लोक फक्त त्यांचा स्वार्थ पूर्ण होईपर्यंत तुमच्यासोबत राहतील. म्हणून प्रत्येकावर आंधळा विश्वास ठेवू नका, पण प्रत्येकावर संशयही घेऊ नका. फक्त लोकांना ओळखायला शिका. कारण चुकीच्या व्यक्तीवर ठेवलेला विश्वास अनेकदा आयुष्यभराची जखम देऊन जातो आणि योग्य व्यक्तीवर ठेवलेला विश्वास आयुष्यभराची ताकद बनतो. लक्षात ठेवा, शहाणपण म्हणजे सगळ्यांपासून दूर पळणं नाही, तर कोणाला जवळ ठेवायचं आणि कोणापासून योग्य अंतर ठेवायचं हे समजणं. स्वतःला इतकं मजबूत बनवा की कोणाच्याही शब्दांनी, कोणाच्याही स्वार्थी वागण्याने किंवा कोणाच्याही फसवणुकीने तुमचा आत्मविश्वास डळमळीत होऊ नये. कारण तुमची खरी ताकद लोक किती चांगले आहेत यात नसते, तर तुम्ही किती शहाणपणाने निर्णय घेता यात असते. आजपासून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, लोकांच्या गोड बोलण्यापेक्षा त्यांच्या कृतींवर विश्वास ठेवा. स्वतःचा स्वाभिमान जपा, मर्यादा ठेवा
आणि स्वतःची किंमत कधीच कमी होऊ देऊ नका. कारण जो स्वतःचा आदर करतो त्याचा आदर जगही करतं. आणि लक्षात ठेवा, चालू लोकांपासून स्वतःला वाचवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे स्वतःला इतकं समजूतदार, आत्मविश्वासी आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बनवणं की कोणीही तुमचा गैरफायदा घेऊ शकणार नाही. तुमची शांतता, तुमचा स्वाभिमान आणि तुमचं शहाणपण हेच तुमची खरी ताकद आहे. ती नेहमी जपा, कारण आयुष्यात योग्य लोकांची निवड हीच सर्वात मोठी यशाची सुरुवात असते. मित्रांनो, जर आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला एक जरी महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळाली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. कारण तुमचा एक लाईक आम्हाला असेच दर्जेदार आणि प्रेरणादायी व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतो. आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक नवीन मोटिवेशनल व्हिडिओ सर्वात आधी तुम्हालाच पाहायला मिळेल. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, या 8 नियमांपैकी कोणता नियम तुम्हाला सर्वात जास्त आवडला आणि आजपासून तुम्ही कोणता नियम तुमच्या आयुष्यात अंमलात आणणार आहात? तुमचं उत्तर आम्ही नक्की वाचू आणि शक्य तितक्या कमेंट्सना उत्तर देण्याचा प्रयत्न करू. हा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीसोबत शेअर करा जी खूप सहज लोकांवर विश्वास ठेवते किंवा जिचा वारंवार गैरफायदा घेतला जातो. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखादी व्यक्ती मोठ्या फसवणुकीपासून वाचू शकते. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणादायी आणि आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःचा स्वाभिमान जपा, शहाणपणाने नाती निवडा आणि कोणालाही तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ देऊ नका.